नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत हर्नियावर उपचार करण्यासाठी नवीन तंत्रे या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील अपोलो स्पेक्ट्राचे सीनियर कन्सल्टंट जनरल सर्जन डॉक्टर रमेश डुमरे. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. तर चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर रमेश डुमरे यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात आपण. डॉक्टर रमेश यांनी MBBS आणि MS ससून रुग्णालयातून पूर्ण केलेलं आहे. गेले 46 वर्ष ते पुण्यामध्ये कार्यरत आहेत. जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून ते पुण्यातील अनेक मोठ्या रुग्णालयांमध्ये आपली सेवा बजावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरू करणाऱ्या सुरुवातीच्या 3 सर्जन्सपैकी डॉक्टर रमेश डुमरे हे एक आहेत. महाराष्ट्र स्टेट सर्जन असोसिएशनचे प्रेसिडेंट आणि 2003-2004 मध्ये विविध सर्जिकल सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून ते कार्यरत होते. नुकतंच त्यांना असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया यांच्याकडून ज्वेल इन सर्जरी हा पुरस्कार मिळाला. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. हर्नियावर उपचार करण्यासाठी नवीन तंत्रे या विषयावर डॉक्टर रमेश आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. सर्वात पहिला आणि कॉमन प्रश्न म्हणजे हर्निया म्हणजे नेमकं काय, त्याविषयी काय सविस्तर सांगा. युजली काय होतं की पेशंट आपल्याकडे येतो, तो म्हणजे पोटामध्ये दुखतं आहे किंवा पोटामध्ये एखाद्या ठिकाणी फुगवटा आलेला आहे, अशा वेळेला येतो. आणि त्याला ज्यावेळेला आम्ही सांगतो की तुला हर्निया झालेला आहे, तेव्हा तो एकदम घाबरून जातो. पण हर्निया म्हणजे काही घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. पोटामध्ये काही जो कमकुवत भाग असतो, विशेषतः म्हणजे बेंबीचा भाग किंवा खाली जांघेमध्ये जे काही कमकुवत भाग असतात, त्यातनं पोटातल्या पोटाच्या पोकळीमध्ये जे आतडी किंवा त्याच्याबरोबर जे असणारं फॅटी मटेरियल म्हणजे ओमेंटम, हे ज्यावेळेला बाहेर यायला लागतं त्याला आपण हर्निया म्हणतो. आणि तो हर्निया म्हणजे तसं रोग असा नाही आहे, पण तो एक डिफेक्ट आहे आपल्या ॲब्डॉमिनल वॉलमध्ये जो येणारा. आणि त्यामुळे तो हर्निया झाला की लोकांना, पण हर्निया या शब्दाविषयी बऱ्याच लोकांना भीती वाटते की काय आहे काय नाही. पण तसं काही घाबरण्याचं कारण नाही. हर्नियाला ट्रीटमेंट आहे. हर्निया बरा होऊ शकतो आणि हर्नियापासून भ्यायचं काही कारण नाही. बिलकुल, म्हणजे 100% हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. नक्कीच. हर्निया शरीरावर कुठे कुठे होऊ शकतो? हर्निया होण्याची निर्णायी जागा आहेत पोटावर. मेन जागा म्हणजे दोन्ही बाजूच्या जांघांमध्ये, युजली पुरुषांमध्ये हे होतं, पण बायकांमध्ये सुद्धा होऊ शकतो. बायकांमध्ये जांघेच्या खालच्या बाजूला एक फिमोरल जागा आहे, फिमोरल ओरिफिस म्हणून म्हणतात, तिथून फिमोरल हर्निया बायकांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे बेंबीचा हर्निया हा युजली कॉमन, विशेषतः बायकांमध्ये, बिकॉज ऑफ बऱ्याच वेळेला डिलिव्हरीज वगैरे होतात आणि त्या डिलिव्हरीजमुळे पोटाचा स्नायू कमकुवत होऊन त्यातून बेंबीमधून होऊ शकतात. इवन काही वेळेला लहान मुलांमध्ये सुद्धा हर्निया असू शकतो. लहान मुलांमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल की लहान मुलांची बेंबी पुढे आलेली असते, पण काही काळानंतर ती आत जाऊ शकते आणि जर नाही गेली तर त्याला ऑपरेशन करणं हाच उपाय राहू शकतो. त्याचप्रमाणे पोटाच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, ज्याला आम्ही लंबर हर्निया म्हणतो, त्या टाईपचे हर्निया असतात. त्याचप्रमाणे पूर्वी जर पोटावर काही ऑपरेशन झालेले असतील तर त्या ऑपरेशनचा जो वीक भाग असतो, जो स्कार असतो, त्याच्यातनं जे हर्निया तयार होतात त्याला आम्ही इन्सिजनल हर्निया म्हणतो. असे निरनिराळ्या टाईपच्या हर्नियात, इवन वरच्या बाजूला, पोटाच्या वरच्या बाजूला, ज्याला आम्ही एपिगॅस्ट्रिक रिजन म्हणतो, त्या एपिगॅस्ट्रिक रिजनमधनं सुद्धा हर्नियाज होतात, त्याला एपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणतो. तो अशा हर्नियाचे बरेच प्रकार आहेत. इवन पोटामध्ये आतल्यात सुद्धा जो इंटरनल हर्नियाज वगैरे ते सुद्धा असू शकतात. पण आता या गोष्टी डायग्नोज झाल्यावर कळू शकतात की कुठला हर्निया आहे. पण पेशंट पहिल्यांदा येतो तो आयदर फुगवटा आला किंवा पोटात दुखतंय म्हणून, त्याच्यावर आम्हाला ते ठरवायला लागतं. खरं तर हर्नियाचे काय प्रकार आहेत त्याविषयी मला सविस्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी हर्नियाची लक्षणं नेमकं काय आहेत सर, त्याविषयी काय सांगाल? कॉमनली जो नेहमी दिसणारा हर्निया म्हणजे जांघेतला हर्निया, ज्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तिथे रग लागल्यापासून लोकांना व्हायला लागते आणि रग लागायला लागली की आपल्याला समजावं की तिथे प्रॉबेबली हर्निया होणार आहे. आणि हर्निया नंतर काही काळानंतर तिथे फुगवटा यायला लागतो. आणि हा फुगवटा केव्हा लक्षात येतो? तुम्ही काही वजन उचलताना किंवा इवन मोशन करताना जोर केल्यावर येऊ शकतो किंवा खोकला करताना येतो. आणि मग त्यामुळे लक्षात येतं की इथे काहीतरी झालेलं आहे आणि मग पेशंट आमच्याकडे येतो.
सर तुम्ही मगाशी म्हणालात की लहान मुलांमध्ये देखील हर्नियाची लक्षणं दिसून येतात, तर त्याविषयी मला काय अधिक सांगाल तुम्ही की म्हणजे लहान मुलांचा हर्निया नेमका कसा असतो आणि कसा त्यांना त्रास होऊ शकतो त्याचा? लहान मुलांमध्ये हर्निया बऱ्याच लोकांना असू शकतो जन्मतःच. तो म्हणजे इवन तान्ह्या मुलांमध्ये सुद्धा हर्निया असू शकतो. हर्निया म्हणजे त्या ठिकाणी स्क्रोटम म्हणजे ज्याला वृषण म्हणतो तिथे सूज आलेली असते किंवा बेंबी बाहेर आलेली असते. बेंबीचा हर्निया असू शकतो. पण त्यांना आम्ही लगेचच्या लगेच ऑपरेशन करायला सांगत नाही जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही. पण इतर वेळेला थोडा वेळ थांबून त्यावेळेनंतर ऑपरेशन करता येतं. पण बऱ्याच वेळेला तो आपोआपसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे तेवढं महत्त्वाचं ते हे नाही आहे. पण त्यात घाबरण्याचं कारण नाही. बिलकुल. आणि तुम्ही म्हणालात सर की हर्निया हा आपोआप देखील बरा होऊ शकतो, मात्र तो बरा होण्यासाठी काय नेमकी पथ्य पाळले पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? हर्निया सगळ्यांचा आपोआप बरोबर होऊ शकत नाही. तो होतो फक्त लहान मुलांमध्येच. मग लहान मुलांसाठी काय नेमके असे पथ्य तुम्ही त्यांना सांगाल की? नाही, तशी वेगळी पथ्य काही नाही आहेत. फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं. एखाद वेळेला लहान मूल एखादं कंटिन्युअसली रडायला लागतं. ज्या वेळेला इंटेस्टाईन म्हणजे आतडं येऊन तिथे अडकलं असेल त्यावेळेला त्याला जो त्रास होतो तर ते पाहायला पाहिजे की तो रडतो काय. तर त्यावेळेला जर हर्निया असेल तर ती जागा पाहायला पाहिजे. तिथे सूज वाढली आहे का, तिथे हात लावला तर दुखतं आहे का, हे महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. मात्र सर लहान मुलांमध्ये हर्निया होण्याची कारणं नेमकी काय आहे? लहान मुलांमध्ये असं नाही आहे की कारणं ती जन्मतःच असू शकतात. पण मोठ्या लोकांमध्ये साधारणपणे जे लोक वजन उचलण्याचा ज्यांचं काम आहे त्या लोकांमध्ये हर्निया होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जी लोक ज्यांना क्रॉनिक कॉफ किंवा अस्थमा आहे, जे कंटिन्युअसली खोकला करत असतात, अशा लोकांमध्ये हर्निया होऊ शकतो. किंवा ज्या लोकांची शरीरयष्टीच अगदी वीक असते, म्हणजे मसल्स इतके कमकुवत असतात, त्या लोकांमध्ये होऊ शकतो. बायकांमध्ये मल्टिपल डिलिव्हरीज झालेल्या, बऱ्याच डिलिव्हरीज झालेल्या असतात, त्यांचेही मसल्स हे होऊ शकतात, त्यांनाही होऊ शकतो. किंवा जुनं काही ऑपरेशन वगैरे पोटावर झालेले असतील आणि जर त्याच्यानंतर ऑपरेशननंतर व्यवस्थितपणा जर काळजी घेतली नसेल, मसल फिटनेससाठी काही एक्सरसाइज केले नसतील, तर अशा लोकांमध्ये सुद्धा हर्निया होऊ शकतो. बिलकुल. सर पाहायला गेलं तर स्त्रियांमध्ये आणि जे पुरुष स्थूल असतात त्यांच्यामध्ये हर्नियाचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं, तर असं नेमकं का घडतं? नाही, स्त्रियांमध्ये मुख्यतः विशेषतः म्हणजे त्यांचं या डिलिव्हरीजमध्ये पोट वाढल्यामुळे मसल्स हे बाजूला जातात आणि खाण्यामध्ये सुद्धा फॅट भरपूर प्रमाणात त्या काळामध्ये येतं आणि त्यामुळे मसल्स विकनेस होऊन त्यांच्यामध्ये हर्निया होण्याची शक्यता होऊ शकते. स्थूल लोकांमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम येतो की मसलमध्ये जो स्ट्रॉंगनेस किंवा जो शक्ती जी लागते ती कमी होते आणि फॅट सगळीकडे पसरायला लागतं. त्यामुळे जी गॅप्स होतात त्या गॅप्समधनं हर्निया होऊ शकतो. त्यामुळे ते कॉमनली होत जातं. अच्छा. सर नेमका त्रास काय जाणवतो? म्हणजे खूप त्रास होतो का? किंवा कारण लोक आहे की अंगावरती त्रास ते नेहमीच काढत असतात आणि धकाधकीच्या जीवनामध्ये ऑफिसेस वगैरे, तर अशा वेळेला डॉक्टरांकडे जाणं सुद्धा टाळतात बरीचशी लोक. तर हा त्रास नेमका कसा असतो? नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक त्रास म्हणजे ते दुखायला लागणं, म्हणजे ते दुखायला लागल्यामुळे ते लक्षात येतं की तिथे हर्निया झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फुगवटा येणं किंवा तिथे सूज येणं. परंतु काही काही वेळेला कसं जांघेतला जो हर्निया असतो ते लोक घाबरतात किंवा आपल्या या भागातलं कसं असेल ते कोणाला दाखवावं कसं, डॉक्टरना कसं, म्हणून ते थांबून राहतात. पण अशा वेळेला तो हर्निया इतका मोठा होतो की पार खालपर्यंत स्क्रोटमपर्यंत जातो. ते लक्षात येत नाही आणि मग ते एकदम आल्यावर आम्ही म्हणतो किती दिवस आहे हे, तर पेशंट म्हणतो नाही हे आत्ता 2-3 महिने, पण तो 2-3 महिने नसतो, 2-3 वर्ष असतो. आणि तो इतका मोठा झाल्यावर मग मात्र त्यांच्या कपड्यांमधून तो हर्निया दिसायला लागतो, त्यावेळेला ते आमच्याकडे येतात. पण ॲक्च्युली आधीच जर लक्षात आलं की तिथे फुगवटा येतो आहे त्यावेळेला ते आले तर जास्त त्यांच्या आणि आमच्या दृष्टीने दोघांनाही बरोबर असतं. बिलकुल बिलकुल. सर हर्नियाचा त्रास होऊ नये किंवा हर्निया होऊ नये म्हणून काही काळजी घेऊ शकतो का? हो, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जर तुमचं अर्थात जर तुमचा प्रोफेशनच जर वजन उचलण्याचं असेल तर त्याला काही इलाज नाही, पण वजन जास्त प्रमाणात एकदम उचलू नये ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, खोकला असेल तर लगेच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि युजली जांघेमध्ये ज्या वेळेला हर्निया असतो त्यावेळेला हात ठेवून खोकणं हे महत्त्वाचं, म्हणजे त्यामुळे त्याला सपोर्ट मिळतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशन करताना स्ट्रेन करायचं नाही.
कारण मोशन बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनची सवय असते, ते बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये गेले की तासन तास बसून राहतात आणि त्याच्यामुळे त्या हर्नियाला ते डेव्हलपमेंट बरंच होतं. तर या गोष्टी सांभाळायला पाहिजे. अर्थात काही लोकांमध्ये जे वय वाढतं 60च्या पुढे, ज्यांचं प्रोस्टेट ग्लँड वाढतं, त्यांनाही युरिन करायला त्रास होतो, बराच वेळ थांबावं लागतं, त्यांनाही हर्निया होण्याची शक्यता असते. पण ते अर्थात तो वयाचा परिणाम आहे. तो जर प्रोस्टेटचा लघवीचा जर त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटून प्रोस्टेटवर काही ट्रीटमेंट असेल किंवा काही ऑपरेशन असेल तर ते करून घेणं हे जरुरीचं आहे. अगदी बरोबर सर. आणि खरं तर मला आहे ना हर्नियावरील औषधोपचारांविषयी पण तुमच्याकडून सविस्तर माहिती घ्यायची आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रमेश डुमरे सर आणि ते आपल्याला हर्नियाविषयी माहिती देत आहेत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मला विचारायचं होतं औषधोपचारांविषयावर, तर त्याविषयी काय अधिक माहिती द्याल तुम्ही? हर्निया बरा होऊ शकतो का औषधोपचारांनी? औषधोपचारांनी हर्निया बरा होतो असं नाही आहे. बरं. कुठल्याही प्रकारचं औषध नाही की हर्नियाला औषध दिलं आणि हर्निया बरा झाला असं कधीही होत नाही. त्याला सर्जरी हाच उपाय आहे. फक्त सर्जरी केव्हा करायची हा नेहमीचा प्रश्न असतो की इमिजिएटली करायची का केव्हा करायची, किंवा डिलिव्हरीनंतर लगेच करायची का ऑपरेशन झाल्यानंतर जर हर्निया डेव्हलप झाला तर तो ताबडतोब करायचा का नाही करायचा हा याला महत्त्व आहे. पण सर्जरी इज द ओनली आन्सर. हे नाही आहे की औषधांनी घेतलं, हे आयुर्वेदिक घेतलं, युनानी घेतलं, होमिओपॅथी घेतलं की त्यांनी जाईल असं नाही आहे. हर्नियाला सर्जरी हेच एकमेव उत्तर आहे. अच्छा. आणि सर, हे हर्निया मॅनेजमेंट नेमकं काय आहे? हर्निया मॅनेजमेंट म्हणजे हर्निया पूर्वीच ज्या वेळेला एखाद्याला पेशंटला सांगितलं जातं की हर्निया तुला झालेला आहे, तर दोन गोष्टी सांभाळायच्या की हर्निया जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत काय काळजी घ्यायची आणि हर्निया झाल्यानंतर काय काळजी घ्यायची याला महत्त्व आहे. हर्निया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी जे मगाशी सांगितलं ते खोकताना हात ठेवून खोकायचं, मोशनच्या वेळेला जोर करायचा नाही, ह्या गोष्टी आहेत. आणि हर्निया झाल्यानंतर काही काळ तरी विश्रांती घ्यावी लागते. फार मोठे मस्क्युलर एक्सरसाइजेस निदान 1-1.5 महिना तरी करता येत नाही. नाहीतर लोक लगेच जॉगिंगला सुरू करतात किंवा वेट लिफ्टिंगला करतात, तर तसं करता येत नाही. काही दिवस 1.5 महिना ते 2 महिने तरी विश्रांती घ्यावी लागते जोपर्यंत ती जखम पूर्ण भरली होत नाही अशा ह्याच्या. अच्छा. सर, हर्नियाची कन्व्हेन्शनल अँड लेप्रोस्कोपिक मेथडद्वारे सर्जरी केली जाऊ शकते का, आणि ती कशी केली जाते? नाही, हर्नियामध्ये एक हल्ली 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे ओपन कन्व्हेन्शनल मेथड, म्हणजे ज्यामध्ये आपण वर इन्सिजन घेऊन हर्निया म्हणजे जो बाहेर आतड्याचा भाग असला जातो तो आतमध्ये ढकलला जातो आणि तो परत येऊ नये म्हणून ती जी वॉल असते, पोटाची वॉल, त्याला आपण सपोर्टी म्हणून एक मेश म्हणजे जाळी बसवली जाते. त्या जाळीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. पण जाळी बसवणं म्हणजे जसं आपण शर्टाला किंवा कुठल्याही गोष्टीला रफू करतो त्याचप्रमाणे पोटावर तो रफू केला जातो त्या जाळीमुळे आणि ती जाळी तिथे बसवली जाते. अर्थात आता ही जाळी बसवण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. त्या जाळीमध्ये सुद्धा निरनिराळे प्रकार आहेत. एक म्हणजे 3D मेश म्हणून आहे की त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने आतनंही त्याला सपोर्ट मिळतो, बाहेरनंही सपोर्ट मिळतो. हा 3D मेशचा उपाय. दुसरा गोष्ट की जे मेश घातलं जातं ते आयदर दुर्बिणीतनं घातलं, ज्याला आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो, तर ती वेगळ्या पद्धतीने घातली जाते. ती काही काही वेळेला मसलच्या म्हणजे ॲबडॉमिनल वॉलमधनं घातली जाते किंवा काही वेळेला आतमध्ये पोटामध्ये जाऊन आतल्या बाजूने घातली जाते. आता हे प्रत्येक पेशंटची शरीरयष्टी, प्रत्येक पेशंटचा मसल मास या गोष्टीवर त्या गोष्टी ठरतात आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. आणि आता वेगळी एक मेथड म्हणजे नवीन मेथड अशी नाही आहे, तेच सर्जरी आहे, पण दॅट इज डन बाय अ रोबोटिक सर्जरी आणि रोबोनीसुद्धा या सर्जरीज करता येतात आणि दे आर बिकमिंग मोर पॉप्युलर नावडेज की रोबोटिक सर्जरी करता येतात. बिलकुल. सर, हर्निया सर्जरी केल्यानंतर ती परत उद्भवू शकतो का तो प्रॉब्लेम? हो, ही गोष्ट होऊ शकते जर इफ नॉट डन प्रॉपरली. पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. आणि कारण जो डिफेक्ट आहे तो डिफेक्ट पूर्णपणे कव्हरअप झाला पाहिजे. इतकंच नाही तर तो डिफेक्ट आणि त्याच्या आजूबाजूलाचं सुद्धा
काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतात, कारण नुसता डिफेक्ट करूनसुद्धा तो डिफेक्टचे ते टाके उसवू शकतात आणि परत हर्निया होऊ शकतो. पण आणि त्याला कारण म्हणजे पेशंटनी ज्या गोष्टी सांभाळायला पाहिजेत, ज्या काळजी घ्यायला पाहिजे ती न घेता जर इमिजिएटली वॉकिंग किंवा जास्त जॉगिंग वगैरे करायला लागले किंवा वेट लिफ्टिंग करायला लागले तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर त्या गोष्टी सांभाळायला पाहिजे. खरं तर मी तुम्हाला हाच प्रश्न विचारणार होते की हर्नियाची सर्जरी केल्यानंतर पेशंटने नेमकी काय काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याविषयी सविस्तर काय सांगाल? काळजी म्हणजे पहिला प्रथम काही दिवस तरी विश्रांती ही महत्त्वाची आहे, कारण ती विश्रांती घेतल्याशिवाय मसलला सुद्धा तेवढा हे मिळत नाही, काय म्हणतात त्याला की रेस्ट जी पाहिजे ती मिळत नाही. आणि ती रेस्ट मिळाल्यानंतर मग नंतर आपण हळूहळू आपल्या ॲक्टिव्हिटीज सुरू करतो आणि त्या ॲक्टिव्हिटीज काही काळानंतरच सुरू केल्या पाहिजेत, इमिजिएटली लगेच सुरू करते. अर्थात आता हल्ली या लॅप्रोस्कोपी रोबोटिक सर्जरीमुळे अर्ली टू वर्क असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं आणि ते खरंही आहे, पण तरी देखील त्याला काही लिमिटेशन्स आहेत. ती लिमिटेशन्स आपण पाळायला पाहिजे. हेवी वर्क हे टाळायला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, मोशनला जर कॉन्स्टिपेशन टेंडन्सी असेल तर काहीतरी माइल्ड लॅक्सेटिव्ह किंवा पर्गेटिव्ह घ्यायला पाहिजे. ते घेतलं तर तो त्रास कमी होत जातो. आणि खोकला जर झाला तर इमिजिएटली तो ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला जो प्रोस्टेट ग्लँड त्याचबरोबर असेल आणि लघवीचा त्रास होत असेल वयाच्या मानाने तर प्रोस्टेट आणि हर्निया या दोन्ही सर्जरी एकाच वेळेला एकदम कराव्या लागतात. सर, तुम्ही म्हणालात लहान मुलांना पण हर्नियाचा त्रास होऊ शकतो, पुरुषांनाही होतो आणि स्त्रियांना पण होतो. सर, 46 वर्षांचा तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवात तुमच्या काय लक्षात आलं, म्हणजे कुठल्या पेशंटची संख्या जास्त होती, लहान मुलांची, स्त्रियांची की पुरुषांची? जर आता याच्यामध्ये जे निर्णय टाईप्स मी हर्नियाचे सांगितले त्याच्यामध्ये जो इन्सिजनल हर्निया म्हणजे ज्या जुन्या स्कारमधनं जो हर्निया होतो तो बायकांमध्ये जास्त असतो. पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया जो म्हणजे जांघेमधला जो हर्निया तो कॉमन आहे. आणि फिमोरल हर्निया म्हणून जो आहे तो बायकांना बिकॉज ऑफ बायकांच्या शरीरयष्टीप्रमाणे त्यांचा जो पेल्विसचा जो भाग म्हणतात तो पसरट असतो, त्यामुळे तो फिमोरल हर्निया त्यांच्यामध्ये जास्त असतो. पण मेनली विशेषतः लेडीजमध्ये हे महत्त्वाची गोष्ट आहे की ऑपरेशननंतर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मसल एक्सरसाइजेस, मसल स्ट्रेंथनिंग हे करणं जरुरीचं आहे, नाहीतर मग हर्निया दुसऱ्या ऑपरेशनला तोंड देणं आलंच. बिलकुल. सर, आपले असंख्य प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत आणि त्यांना जर का थेट तुमच्याशी संपर्क साधायचा असेल, तुमच्याकडे येऊन जर उपचार घ्यायचे असतील तर त्यांनी कुठे आणि कसा तुमच्याशी संपर्क साधावा? ते मला अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचा वेबसाईट आणि फोन नंबर आहे, तिथे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. केव्हाही मी डायरेक्टली सुद्धा त्यांच्याशी बोलू शकतो किंवा माझा नंबरही त्यांच्याशी मी शेअर करू शकतो. अच्छा, अगदी बरोबर. सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दाखवत आहोत. त्या नंबरवर तुम्ही थेट सरांशी संपर्क साधू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. सर, मला तुमच्या अनुभवाविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. 46 वर्षांचा तुमचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. हा अनुभव नेमका म्हणजे तुम्हाला याविषयी जर का अधिक सांगायचं झालंच, पेशंट तुमच्याकडे येणारे असंख्य पेशंट तुमच्याकडनं बरे होऊन गेले, त्यांचा अनुभव कसा होता, कसं रिप्लाय किंवा रिव्ह्यू त्यांनी तुम्हाला दिलेला? नाही, आता मला एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची अशी की हर्निया जरी आपण ठरवलं की हर्निया आहे आणि ऑपरेशन करायचं आहे, पण पेशंटला बऱ्याच वेळेला हार्टचे ट्रबल्स असतात, निर्णय डायबिटीस असतो, हे असे निर्णय अस्थमा असतो. अशा वेळेला ऑपरेशन करणं कित्येक वेळेला अवघड जातं. म्हणजे कसं की ॲनेस्थेशिया देता येत नाही. आता ॲनेस्थेशिया न देता कसं काय ऑपरेशन करणार? पण अशा वेळेला आपण अंडर लोकल ॲनेस्थेशियासुद्धा ऑपरेशन करू शकतो. हे पेशंटनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होतं की पेशंट म्हणतो माझं हार्टचं झालं, हे झालं आणि ते हर्नियाचं ऑपरेशन करायला तयार होत नाहीत. पण नाही झालं तर ज्या वेळेला इमर्जन्सी येते त्यावेळेला तर करावं लागतं आणि मग त्यावेळेला गुंतागुंत होते, कारण हार्टसाठी काही ब्लड थिनर्स चालू असतात, अस्थमासाठी काही औषधं चालू असतात. तर त्यापेक्षा जर ज्यावेळेला हर्निया लक्षात येतो त्याच वेळेला तुम्ही लोकल ॲनेस्थेशियाखाली सुद्धा करू शकतो आपण. हे महत्त्वाची गोष्ट. अगदी. सर, तुम्ही हार्टबद्दल बोलतायत, मात्र किडनीचे जे पेशंट्स आहेत ना त्यांना हा त्रास जास्त जाणवतो. त्यांना ॲनेस्थेशिया सुद्धा घेता येत नाही बऱ्याचदा, कारण त्यांचं क्रिएटिन लेवल ऑलरेडी वाढलेली असते. मग अशा पेशंट्सना तुम्ही कसं हाताळता?
नाही, आम्ही युजली त्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काही जे ड्रग्ज द्यावे लागतात ते ड्रग्ज देता येत नाहीत, कारण किडनीवर काही त्यांचा परिणाम होतो. अशा वेळेला लोकल अनस्थेशिया म्हणजे तिथल्या तिथे इंजेक्शन्स देऊन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मेनली आम्हाला पेन किलर्स त्यांना देता येत नाहीत, कारण पेन किलर्स देणं हे फार किडनीला डिफिकल्ट जाऊ शकतं. अशा वेळेला किडनीच्या ज्याला त्रास होणार नाही अशा टाईपचे ड्रग्ज वापरून आम्हाला ते कळलं. पण एक सांगतो की हरण्याचं ऑपरेशन केल्यावर त्याला जे पेन होत असतं ते जातं, हे महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे, हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. बिलकुल सर, या तुमच्या अनुभवाच्या काळामध्ये 46 वर्षामध्ये हार्ट आणि किडनी डिसीज ज्यांना आहे असं किती पेशंट्स तुमच्याकडे आले? हल्ली जवळजवळ मी सांगतो की 80% पेशंट असेच असतात, वय साधारणपणे 50चं. कारण डायबिटीज, हार्टचं आणि किडनीचं हे प्रमाण इतकं वाढत चाललं आहे. पूर्वी एवढं नव्हतं, पण आता हे वाढत चाललं आहे. म्हणजे इवन यंगस्टर्स, म्हणजे अगदी यंग 35-36 वयाचे या मागच्या 10 ते 15 वर्षापासून हा त्रास वाढत चाललेला आहे. अर्थात त्याला कारण सध्याची लाईफस्टाईल, स्ट्रेस, स्ट्रेन वगैरे या गोष्टी आहेतच त्याच्यामुळे. सर, ह्या पेशंट्स ज्या वेळेला तुमच्याकडे येतात किडनी किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स घेऊन, तुमच्याकडून ऑपरेशन करून पण जातात, मात्र त्यानंतर त्यांना किडनी किंवा हार्ट रिलेटेड काही त्रास जाणवला आहे असं काही कंप्लेंट्स आलेले आहेत? नाही, असं हरण्यामुळे काही होत नाही, हरण्यामुळे काही होत नाही. म्हणजे तसं त्यांनी अगदी बेलाशक राहावं की काही होणार नाही, त्याच्यामध्ये काही काळजी नाही. अच्छा सर, खरं तर हर्निया या विषयावर तुम्ही खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.